पंचांग. श्री गणेशाय नमः. स जयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशीन नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 20 डिसेंबर 2024. शालिवाहन श्री शके 1946. संवत्सर क्रोधी. अयन दक्षिणायन. ऋतू हेमंत ऋतू. मास मार्गशीर्ष. पक्ष कृष्ण पक्ष. तिथी पंचमी सकाळी 10:49 पर्यंत. नंतर षष्ठी तिथी सुरू. वार शुक्रवार. नक्षत्र मघा 27:47 पर्यंत. नंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सुरू. योग विष्कंभ 18:11 पर्यंत. नंतर प्रीती योग सुरू. करण तैतील 10:49 पर्यंत. नंतर गुरकर्ण 23:30 पर्यंत. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत हर्षल वक्री आहे. वृषभ राशीत गुरु वक्री आहे. मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही. कर्कमध्ये मंगळ वक्री आहे. सिंहमध्ये चंद्र आहे. कन्या राशीत कोणताच ग्रह नाही. तूळ राशीत कोणताच ग्रह नाही. वृश्चिक राशीत बुध वक्री आहे. धनु राशीत रवी आहे. मकर राशीत शुक्र आहे. कुंभ राशीत शनी आहे. मीन राशीत राहू वक्री आहे. नेपच्यून. राहू काल शुक्रवारी सकाळी 10:30 ते दुपारी 12 पर्यंत. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने दुर्गादेवीच्या मंदिरात दर्शन करावे. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. कुलदेवतेची मनोभावे मंत्रजप करावा किंवा ओम दुर्गादेवी नमो नमःचा मंत्रजप करावा. कुलदेवतेला किंवा दुर्गादेवीला सुवासिक पांढरी रंगाची फुले वाहणे. दिनविशेष चांगला दिवस आहे. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते. श्री शुभम भवतु.